अवतरली आहे. आवाज देऊन तरी बघतो. अहो महाराज, अहो अहो महाराज. खाली पाहावं, इकडे आवाज. वर पाहावं, खाली आवाज. इकडं पाहावं, तिकडे आवाज. तिकडं पाहावं, इकडे आवाज. अरे आवाज कुठून येतोय? अहो महाराज. का हो महाराज? मी या ठिकाणी नाटक पात्रे आरंभ केला आहे की आपण कोण. कोण नाही कोपरा, फंटीवरचा कासरा आणि हे तुमचा सासरा. अहो या तुम्हाला काही नाव गाव काही आहे का तुम्हाला? नाव गंगेत. गंगेतली नाव नाही, कालच्या पावसात होऊन गेली. तुमच्या या 3.5 फूट 6 फूट देहाला काहीतरी नाव म्हणत असतील ना? या देहाला मठ्ठा म्हणतात. मठ्ठा म्हणता मठ्ठा. ताकदला दह्यातला. यो मठ्ठा आणून नाही. तुम्हाला बायको पोरं काही मुलं काही आहेत का? हो आहेत ना. ते काय म्हणतात तुम्हाला? बाईक मुलगा म्हणते बाबा, आई म्हणते बिंट्या, बाप म्हणतो बाळ्या, बायको म्हणती आहो नाही का तिकडं झालं. अहो मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तिची नाव आहेत. या देहाला अरे काय काय पिंट्या वगैरे बाळ्या काय म्हणतात का? आई म्हणते बाळ्या, बाप म्हणतो पिंट्या, बायको म्हणते आहो का तिकडे जाओ. म्हणजे तुम्हाला किती नाव आहेत सगळे? या देहाला 3 नावे आहेत. आणखीन? हो. कोणते 3 नाव आहेत? अभिषेक, विदूषक आणि बेलाशक. बर, आणखीन 3 नाव आहेत. हो. बर, काही अर्थ आहेत का याला? काय होईना काय अर्थ त्याला? हो आहेत ना. काय अर्थ आहे? तुम्ही जे सकाळी काकांनी केलं नाही का ते थेंब 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 1 2 3 4 5 6 7 8 भम भट स्वाहा. अभिषेक. बर, एक नाव. आणखीन 2 वरले. दुसरा विदूषक. बर, हे जे तुम्ही सगळं केलंय हे धनस. याचं याचा सगळा सत्यानाश करून टाकायचा. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं विदूषक. बर, आता काय राहिले? बेलाशक. तुम्ही तिंतराणी, मातुरी, हिवरवाडी जाऊन सगळं सत्यनारायण आणि आंबीलवाड्यात मग तुम्हाला गाठायचं आणि दुळीकडून दोघांनी असा तुमचा बेला शिक्षक. बर, अहो या ठिकाणी नाटक पात्रे तुम्ही सगळं आमची एवढी खोल चौकशी करता. हा तुमचं नाव काय आहे सांगा. अहो मला सूत्रधार म्हणतात. अहो सूत्रधार, मला दुसरं भागवत असंही म्हणतात. भागवत भागवत आपल्यापेक्षा एक जास्ती आहे. त्याला काही अर्थ आहेत का त्याचे काही? हो आहेत ना. त्याला काय अर्थ काढले का? काय? भ म्हणजे भांडणखोर, ग म्हणजे गवते. हे आलं. तिसऱ्या पिढीतला व म्हणजे वक्ता आणि त म्हणजे लाटीत तंटेखोर याचा सातबारा त्याला त्याचा बाप त्याला. अहो या ठिकाणी हे अर्थ काढले, पण आम्ही या ठिकाणी नाटक पात्रे आरंभ केला आहे. आम्ही कोणत्या देवाचं स्तवन करावं म्हणजे आमचे आलेले विघ्न दूर होतील. कोणाचंच करायची गरज नाही. हा हे आम्ही कशाला आलो दोघं वाटला मला. होय आपलं स्मरण आमचं. हा हे पाठ्याचं गेलं तुमचं. अहो तरी पण आम्ही या ठिकाणी नाटक पात्रे आरंभ केला असताना आम्ही कोणत्या देवाचं पूजन केलं म्हणजे आमचं निर्विघ्नपणे नाटक दूर होईल. शंकराचे 2 पुत्र, एकाचे नाव गजानन आणि दुसऱ्याचे नाव षडानन. षडानन मात्र तुमच्या बापाच्या बापाच्यानी घरी यायचं नाही यायचं. नावाच्यानी नाही आलं तुमच्या गाव यायचं. हा गजानन मात्र हल्लीच्या जमान्याप्रमाणे मोदकाचा लालची. त्याचे तुम्ही स्मरण करा. त्याला एखादा आपला हवी बंडल दे म्हणजे तेव्हा धावून येईल. तुमचं काम निर्विघ्न पार पडल. नाही तर गाठ आमच्याशी. स्तवन करतो.
त्यांना परत वंदन करतो. हे सूत्रधारा तुझं प्रति कल्याण असो. मी विरंजांकाच्या ठाई सप्तस्वराचा रागोद्धार करत असताना तुझी ही दिनवाणी स्तुती ऐकून मी रंगसभेच्या स्थायी प्राप्त झालो. वत्सा, कोणते संकट पडले ते सत्वर कथन कर. सांगतो, श्रवण करा. नाटकपात्रे प्रारंभ केला आहे. अल्पमतीचे लहान लहान बालक सर्व गणून सज्ञान व्हावेत, आलेले विघ्ने दूर व्हावेत म्हणून आपले स्मरण केले आहे. मग की ब्रह्मकुमारी राहत आहेत, तिचे तो स्मरण कर, जे संकट हरण करेल. वत्सा, कोणते संकट पडले सत्वर कथन कर. ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो, ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो, दास तुझे सर्वप्रति शरणई स्थिती हो, ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो, ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो, हरि माया करुणाचे कृपा तुझी पाही, ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो, ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो, मयूरारूढ सरस्वती ऐकून आली, पूर्ण कृपा झाली हो, ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो, ब्रह्मकुमारी पावमना हे सरस्वती हो. पुरम यज्ञगिरी यत् कृपा तमा वंदे परमानंदम माधवम. मुके जे आहेत ते बृहस्पतीवर भाषण करतील, पंगू जे आहेत ते गिरी उल्लंघन करतील. वत्सा, हे नाटक कोणत्या ग्रामे कोणत्या कवीने निर्माण केले ते सत्वर कथन कर. सांगतो, श्रवण करा. मानव
कसं माता एवढं कसं रूढ सापडलंय? अहो महाराज जे कोणी त्यांना ते वर मागून घ्या या जगाच्या माता आहेत हे? त्या जगाच्या माता बाबा हे कसं माता एवढं कसं रूढ सापडलंय? माणसाने कशा वर मागू ना? दर्शन करा त्यांचं हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो. काय वंदन नाही वंदन 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 करतो. वंदन काय तू मला एक असा गोड असा वर दे. हा तू माझे जेव्हा स्मरण करशील तू माझ्या यावेळेस हा त्यावेळेस मी तुझ्या हृदयात मी ज्यावेळेस तुझ्या हृदयात वास करीन थू 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 असा वर तर मला मुळीच नको. तू ज्यावेळेस माझे स्मरण करशील त्यावेळेस तुझ्या तोंडातून रत्न तू पडू ज्यावेळेस माझे स्मरण करशील एक एक शब्द सांगा. तुझ्या तोंडातून रक्त पडतील रत्न पडतील रत्न हे थ थ थ असं तर लगेच नको. तू मला तू ज्यावेळेस माझं स्मरण करशील त्यावेळेस मी त्यावेळेस तुझ्या तुझ्या जवळ जवळ राहील असा गोड छान वर आहे. वा, वा, वा. काय झालं काय झालं? हा? आपलं नेमकं सगळं खाल्लं ना? काय खाल्लं काय खाल्लं? ठीक आहे, ठीक आहे. ठिक्याची ठिक्या ठिक्याची ठिक्या. अहो, ते काय खात्यात माहिती का काय खात्यात? अहो, त्या मोती खात्यात ते होते ना मग. कशात पोत्यात काय मोती यांनी ठेवले होते. सोयाबीन असेल त्याच्यात नाही काय नाही मोती होते काय हो? मोती होते. मोती होते का हा. आम्हाला वाटलं सोयाबीन होतं काय हा तुम्हाला सोयाबीन दिसायचं. आता फार उपटायची बारी आली तरी. पंचपदी सुरुवात होते.